कारण जो दिवा वर्षभर तेवत असतो, स्वतः जळतो आणि आपल्याला प्रकाश देतो, तर त्या दिव्याप्रती कुठेतरी कृतज्ञता, आभार आपल्याला या निमित्ताने व्यक्त करायचे असतात. तर प्रार्थना म्हणायची, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपककार काणी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देव देवतांच्या पायापाशी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात, ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे. तर अशा पद्धतीने आपल्या मुलाबाळांसह दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही प्रार्थना म्हणायला अजिबात विसरू नका. मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.